नमस्कार, मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. यूट्यूब बाबा आणि यूट्यूब फॅमिलीला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण डोसा बनवणार आहोत आणि हा डोसा तिरंगी डोसा बनवणार आहोत. डोशाचा पीठ कसा तयार करायचा याचा मी व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे चॅनल पेजवरती, तुम्ही जाऊन बघू शकता. हा मी ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे. हा कलर आपण ह्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत. थोडासा वरून पाणी ॲड करणार आहोत आणि हा फूड कलर छान मिक्स करून घेणार आहोत पिठामध्ये. तुम्हाला जेवढे डोसे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही पिठाची क्वांटिटी घेऊ शकता. आणि आपण हा ऑरेंज कलर पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. त्याच सेम पद्धतीने आपण ग्रीन कलरसुद्धा मिक्स करणार आहोत पिठामध्ये. हा सुद्धा फूड कलर आहे आणि हे कलर मिठाईमध्ये यूज केले जातात. तर आपण ह्या सेम पद्धतीने ग्रीन कलरसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. थोडासा पाणी ॲड करणार आहोत आणि हा ग्रीन कलर ह्या पिठामध्ये व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहोत. जेव्हा आपण पिठामध्ये कलर मिक्स करतो त्यावेळेस तो कलर व्यवस्थित मिक्स करायचा आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे दाणे राहतात, तर तुम्ही तो पिठामध्ये व्यवस्थित कलर मिक्स करून घ्यायचा आहे. आपले असे 3 भाग आपण पिठाचे बनवून घेतलेले आहेत आणि आपण आता ह्याचा डोसा बनवणार आहोत. डोसा तुम्हाला जी साईज किंवा तुम्हाला ज्या शेपमध्ये बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता. चवीनुसार आपण तिन्ही भागांमध्ये मीठ ॲड करणार आहोत. आपण मीठ ॲड केलेला नव्हता, तर तो चवीनुसार ॲड करून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. पिठाचे तिन्ही भाग आपण तयार करून घेतलेले आहेत. गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे. बट हा तवा आहे तो जास्त गरम न करता तो स्लो फ्लेमवरतीच गरम करत ठेवायचा आहे. सांगायचंच झालं तर आपण डोसा बनवण्यापासून ते अगदी लास्टपर्यंत म्हणजे डोसा पूर्ण रेडी होईपर्यंत तव्याचा जो टेम्परेचर आहे तो पूर्णपणे स्लोच ठेवून द्यायचा आहे. बिलकुलही मीडियम किंवा फास्ट करायचं नाही आहे. या पद्धतीने एक तुम्ही डोसा बनवू शकता. ही आपली पहिली पद्धत आहे. पहिला आधी आपण ग्रीन कलर घेतलेला आहे, त्याच्यानंतर व्हाईट कलर घेतलेला आहे आणि व्हाईट कलर घेतल्यानंतर तो साईडने बरोबर छान कवरअप करायचा आहे. हे सारण पातळ असल्यामुळे थोडंसं ओबडधोबड होऊ शकतं, बट ते चालेल. आणि अशाच पद्धतीने सेम पद्धतीने आपण ऑरेंज कलरसुद्धा करणार आहोत. ऑरेंज कलरसुद्धा आपण छान बाजूने कवरअप करून घ्यायचा आहे. हा डोसा आहे तो मागून करपला नाही पाहिजे, त्यासाठी आपण जो गॅसचा टेम्परेचर आहे तो स्लो ठेवून देतो. म्हणजे ह्याच्यावरती ब्लॅक डॉट वगैरे बिलकुलसुद्धा येत नाही आणि ह्याचे जे कलर आहेत ते परफेक्ट एकदम असे व्यवस्थित उठून दिसतात. म्हणून त्यासाठी गॅसचा जो टेम्परेचर आहे तो स्लोच ठेवून द्यायचा आहे अगदी पूर्ण डोसा रेडी होईपर्यंत. मग कलर एकदम छान असे उठून दिसतात. गॅसचं टेम्परेचर आपण जर फास्ट ठेवलं तर हे जे आपण कलर ॲड केलेले आहेत त्यांचासुद्धा कलर चेंज होईल आणि ते दिसायला बरोबर दिसणार नाही. त्याच्यामुळे जो फ्लेम आहे गॅसचा तो स्लोच ठेवून द्यायचा आहे. आणि हा डोसा पूर्ण छान व्यवस्थित असा वरून सुकलेला आहे. आपण आता ह्याच्यावरती तेल ॲड करणार आहोत. वरून आपण डोशाला तेल ॲड केल्यानंतर तेल छान सर्व बाजूने कवरअप करून घ्यायचं आहे. या पद्धतीने सर्व बाजूने छान तेल कवरअप करून घेतल्यानंतर तिन्ही कलर छान असे उठून दिसतात. तर या पद्धतीने आपण हा डोसा बनवलेला आहे आणि हा डोसा पूर्णपणे बनून तयार झालेला आहे. तुम्ही दोन्ही बाजूनी सुद्धा ह्याला शेकवू शकता, म्हणजे पलटी करून सुद्धा शेकवू शकता. तुम्ही बघू शकता कलर असे छान उठून दिसत आहेत आणि डोसासुद्धा छान तयार झालेला आहे. तव्याचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी मी तव्यावरती पाणी शिंपडलं आणि टिश्यू पेपरने किंवा कोणत्याही कॉटनने तुम्ही तो तवा पुसून घेऊ शकता. आणि आपण आता ह्या पद्धतीने हा डोसा बनवणार आहोत. आधी ऑरेंज कलर आपण घेतलेला आहे आणि हा तो सर्व बाजूने छान असं व्यवस्थित कवरअप करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हा व्हाईट कलर घेतलेला आहे. व्हाईट म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही, जसा पीठ होता ॲज इट इज तसाच ठेवून दिलेला आहे. आणि या पद्धतीने हा आपण पीठ छान असा कवरअप करून घेतलेला आहे. आता ग्रीन कलर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने एक शेप बनवलेला आहे. तर अशा 2 पद्धतीने आपण हे डोसे आज बनवलेले आहेत, तिरंगी डोसे. याच्यावरती सुद्धा तेल ॲड करायचं आहे आणि छान स्लो फ्लेमवरतीच हा सुद्धा डोसा बनवून घ्यायचा आहे.
हा सुद्धा डोसा तुम्ही झाकण ठेवून छान असा शेकवून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता मस्त असे कलर छान उठून दिसत आहेत. परतूसुद्धा शकता. परतल्यानंतरसुद्धा जसा आहे तसंच दिसत आहे डोसे. तर अशा पद्धतीने आज हे आपण डोसे बनवलेले आहेत, तिरंगी डोसे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.